नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषिकेश जानकीचा हात पकडतो तेव्हा ऐश्वर्याला अतिशय राग येतो आणि ती सर्वांच्या समोर ऋषिकेशवर ओरडून बोलते की हे काय ऋषिकेश, जानकीचा हात का पकडत आहेत तुम्ही? विसरलात का आता आपल्या दोघांचे लग्न होणार आहे? आणि तेव्हा जानकी ही तुमच्यासाठी एक परस्त्री आहे आणि तेव्हा जानकीला देखील अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेश आणि ऐश्वर्याचा मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि ही ऐश्वर्या सर्वांच्या समोर बोलते की आज माझ्या हातावर कोणीही मेहंदी काढणार नाही, फक्त एकच व्यक्ती माझ्या हातावर मेहंदी काढेल, ती म्हणजे जानकी. आणि तेव्हा सर्व महिला ह्या जानकीला ऐश्वर्याच्या जवळ घेऊन येतात आणि ऐश्वर्या देखील जानकीचा हात पकडून तिला आपल्या पायाजवळ बसवते आणि बोलते की जानकी, आता तुला फक्त माझ्या हातावर मेहंदीच काढायची नाही तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव देखील काढायचं आहे, ऋषिकेश. आणि तेव्हा जानकीला अतिशय वाईट वाटते व ती नाविलाजाने ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढू लागते. तेव्हा दरवाजातून आवाज येतो की थांबा, बस करा हे नाटक. आणि सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहू लागतात तर त्या ठिकाणी नानासाहेब आलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नानासाहेब हे जानकी, ऋषिकेश, सुमित्र, अवंतिका यांचे नाटक कसे बंद करणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.